त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे। त्यांच्या समवेत असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे। बीडचे माननीय आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब, सावता परिषदे विभागाचे अध्यक्ष लक्ष्मणदादा ढवळे आदी सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते इथे संपन्न होणार आहे। महादेव महाराज साखरवाडीकर, अखंडानंद गिरीजी महाराज, हरिभक्त भाई रामकृष्ण राजवे बापू महाराज, माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब, राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेबजी कोयटे साहेब, माननीय लक्ष्मणदादा ढवळे, माननीय कल्याण काका आखाडे आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं कापून संत भूमी अर्पणचा भव्य शुभारंभ इथे संपन्न होत आहे। आपल्याला विनंती सगळ्यांना पुढे स्थानापन्न व्हायचंय काय इथं कापून संत भूमी अर्पणच्या या 7व्या शाखेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न होत आहे। संत महंतांच्या शुभ हस्ते आणि राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार अतुलजी सावे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य आदरणीय महादेव महाराज साखरवाडीकर, अखंडानंद गिरीजी महाराज, हरिभक्त महाराज, माननीय आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब इथं कापून या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। माननीय कल्याण काका आखाडे, लक्ष्मणदादा ढवळे, सन्माननीय रणदिवे बापूंना विनंती आपण पुढे यावं। जोरदार टाळ्यांचा विजय करायचा आहे। इथं कापून कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। इथं कापून संत भूमी अर्पणच्या या 7व्या शाखेचा शुभारंभ इथे संपन्न होत आहे। सर्व मान्यवर अतिथी या बँकेची पाहणी करून बाहेर येतील आणि त्यानंतर सर्व मान्यवर अतिथींचा आपण सन्मान या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे करणार आहोत। आणि भाजपचे डॉक्टर कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। राम कुलकर्णी सर, मान्यवर अतिथी आपल्या सर्वांच्या साक्षर संत भूमी अर्पणचा हा शुभारंभ होत आहे। अतिशय उत्साहात संत भूमी अर्पण या संस्थेचा शुभारंभ माननीय सर्व मान्यवर अतिथी, माजी जिल्हा परिषद शाखेकडे राजेंद्र राऊत साहेब आणि या समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय उद्धवदादा मेत्रे आणि सर्व मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहात संत भूमी अर्पणचा शुभारंभ होत आहे। जोडोनिया दोन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी संत तुकाराम महाराजांनी मांडलेला हा अर्थ विचार चांगल्या माध्यमातून पैशाचा संचय केला पाहिजे आणि कल्याणासाठी त्याचा खर्च केला पाहिजे हा विचार आपल्याला दिला। भूमी म्हणून ओळखली जाते आणि म्हणून ही संस्था संतांच्या नावाने संत भूमी या नावाने सुरू आहे। याचा शुभारंभ राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त संस्था संस्थेची वाटचाल सुरक्षितता, विश्वसनीयता आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर उभा राहिलेली बाहेर दीप प्रज्वलन आज मोठ्या थाटामाटात मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये 7व्या शाखेचा शुभारंभ इथे होतोय। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, पाठीमागून आलेल्या सर्वांना आपण बसून घ्यायचंय। मान्यवर अतिथी इथं कापून या शाखेचा शुभारंभ झालेला आहे। काही क्षणात सर्व मान्यवर अतिथी कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर येतील। संत भूमी अर्पणच्या वतीने मान्यवर अतिथींचा सत्कार समारंभ इथे संपन्न होईल। दरम्यान आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून स्वागत आहे। बुडते हे जन न देखवे डोळा डोळी कळवळा येतो असे या भूमिकेतून वारकरी संतांनी समाजात एकोपा बंधुभाव निर्माण केलाच त्यानंतर करण्याचे असतात। त्यांच्या नावाने ही संस्था सुरू आहे। मी मान्यवर अतिथींना विनंती करतो आपण कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हावं। माननीय नामदार अतुलजी सावे साहेब, माननीय हरिभक्त परायण महादेव महाराज साखरवाडीकर, अखंडानंद गिरीजी महाराज, माननीय आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब, माननीय रामकृष्ण रणदिवे बापू महाराज,
माननीय कल्याण काका आखाडे, माननीय कार्यक्रमाच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मंगलमय अनमोल क्षणाला, अभिवादनाला, स्वागताला आजचा हा सोहळा इथे अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. कार्यक्रमाची करायचं आहे. सर्वप्रथम संस्थेच्या वतीनं यांचं इथे आदरातिथ्य संपन्न होईल. मी दादांचं स्वागत करण्यासाठी या संस्थेचे MD ज्ञानेश्वरजी राऊत सर यांना विनंती करतो. आपण तात्यांचं या ठिकाणी आदरातिथ्य स्वागत. सर फोटो घ्या नॅचरल थोडे. धन्यवाद. सर्व संतभूमी अर्बनच्या शाखेचा शुभारंभ होत आहे. ते राज्याचे सहकार मंत्री करतो चेअरमन अर्जुनजी राऊत साहेब व बाळूशेठ राऊत साहेब. सावे साहेबांनी सूचना केलेली आहे की संत महंतांचं भूमी आहे आणि महाराष्ट्राच्या भूमीत संतांचा आदर नेहमीच आपण सगळे करतो. आज माननीय संत महंतांचा सन्मान झाला पाहिजे. या भूमिकेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माननीय महादेव महाराज चाकरवाडीकर यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न. महान तपस्वी अशा संत महंतांचं स्वागत आदरातिथ्य आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे संपन्न होत आहे. अखंडानंदगिरी महाराज यांच्या आदरातिथ्यानंतर वारकरी संप्रदायातील एक महान कीर्तनकार यांच्या कीर्तन कार्याची नोंद आहे. 1 रुपया पिदागी न घेता महाराष्ट्रातले असे एकमेव कीर्तनकारासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलंय. ते रणवे बापूंचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्याला विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवून बापूंचं या ठिकाणी स्वागत करायचं. बापूंच्या राज्याचे अतुलजी सावे साहेब, चेअरमन अर्जुनजी राऊत साहेब, बाळूशेठ राऊत, मी दोघांना विनंती करतो आदरणीय सावे साहेबांचं स्वागत करायचं आहे. हे व्यक्तिमत्व मणिध्येयाचा ध्यास अंगे कर्तृत्व विलास, सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे बारे आणि दूरदृष्टीचे नेते माननीय हे स्वागत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माननीय नामदार श्री अतुलजी सावे साहेब यांचं आदरणीय पण होत आहे. संस्थेच्या वतीनं संजयजी कुटे आणि संतभूमी अर्बन परिवाराच्या वतीने हे स्वागत आहे. माननीय आमदार साहेबांचं स्वागत होतंय. जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण सगळ्यांनी. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री काकासाहेबजी कोयटे साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे फेडरेशनचे महासचिव डॉक्टर शांतीलाल शिंगे साहेब करतील. सातत्यानं समाज संघटन आणि समाज कार्यासाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेले काकांचं या ठिकाणी आदरातिथ्य होत आहे. आपण सगळ्यांनी त्यांना जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा द्यायच्या आहेत. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झालेली आहे. माननीय धनराज मुंडे साहेब यांच्यावर मी MD ज्ञानेश्वरजी राऊत यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. मोठे यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. माननीय पूर्णवादी बँकेचे वसूल अधिकारी श्री ऍडव्होकेट MD ज्ञानेश्वरजी राऊत साहेब यांना विनंती आपण ऍडव्होकेट सतीजी शिंदे साहेब यांचं स्वागत करायचंय. राहुलजी दुबाले यांचं या ठिकाणी आदरातिथ्य होईल. मी विनंती करतो अरुण नाना डाके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी विनंती. आपण मान्य नानांचं स्वागत करतो. त्यांचं या ठिकाणी आदरातिथ्य स्वागत संपन्न होत आहे. मंगलमय अनमोल क्षणाला, अभिवादनाला एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण शब्दसम्राने स्वागत करू आणि या सर्वांचं मी शब्द फुलाने स्वागत करू. सातव्या वर्षात पदार्पण आणि 7व्या शाखेचा शुभारंभ म्हणजे कदाचित हा एक मोठा योगायोग आहे. 20 मे 2015 साली बीड जिल्ह्यातील नाळवंडी या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या मुलानं एक नवीन संकल्प केला. सहकार क्षेत्र ही विशिष्ट वर्गाची मग काम करायचं असा हजारो वर्षापासून चालत आलेलं होतं. त्याला छेद देत एका शेतकऱ्याच्या मुलानं
संतभूमी अर्बन सोसायटीची नाळवंडी या ठिकाणी स्थापना केली साली 7 वर्षामध्ये ही 7वी शाखा आहे. नळवंडी, नेकनूर, चौसाळा, नाथापूर, अंबिका चौक बीड, नवगुण कॉलेज रोड बीड याची शाखा आहे. अशी सुविधा एवढ्या आहेत की जेवढ्या नॅशनल बँकेत आहेत त्यापेक्षा जास्त सुविधा यांच्याकडे आहेत. त्यामुळे कोणत्या सुविधा आहेत हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. स्थापनेपासून ऑडिटमध्ये अवर्ग प्राप्त आहे. 7 वर्षात 17 कोटी ठेवी या संस्थेमध्ये आहेत आणि 11 कोटी 80 लाख रुपयाचं त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे. आज बेरोजगारी आहे, सरकार रोजगार देऊ शकत नाही कोणाला, हतबल आहे सरकार. अशा काळामध्ये एक मुलगा स्वतःला रोजगार शोधत 49 जणांना रोजगार देतो आणि खेड्यातल्या गरिबांच्या 49 जणांची घर उभे करतो. ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आम्ही शिक्षक आहोत, बँकेने कर्ज दिल्याशिवाय आमचं घर बांधू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज संपूर्ण देशामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती बँकेच्या माध्यमातून चालते. या संस्थेमध्ये QR कोड म्हणजे फक्त QR कोड स्कॅन केल्याबरोबर आपल्या खात्यात पैसे जमा होतात, तुम्ही कुठेही असा. इतकी सुंदर सुविधा आहे. RTGS पेक्षा आणखी नवीन तंत्रज्ञान आलंय, IMPS, ते सुद्धा यांच्याकडे आहे. नॅशनल बँकेचे चेक क्लिअरन्स सुद्धा या ठिकाणी होतं. आकर्षक व्याज दर आहे, आपल्या सर्वांना ते माहित आहे. आणि बायोमेट्रिक पद्धतीनं मोफत पैसे काढण्याची सुविधा. बायो म्हणजे फक्त अंगठासोबत पाहिजे आणि खात्यावर पैसे पाहिजे तर आपण सहज पैसे काढू शकतो. तर अतिशय सुंदर असा हे आहे. आदरणीय सावे साहेब औरंगाबादचे आहे. 2015 साली साहेब रिलायन्स मॉल मध्ये आपण एक व्याख्यान मला ठेवली होती. माझे 2 व्याख्यानाला साहेब 1-1 तास त्यांनी ऐकलेले. आपण एक रामनगर आणि एक रिलायन्स मॉल औरंगाबादला जवळ 1-1 तास मी बोलत आणि ते समोर बसलेले होते. 2015 सालची गोष्ट आहे. आज ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत, पण आकाशामध्ये उंच भरारी घेत आहेत, पण त्यांचे पाय घट्ट. सामान्य माणूस सुद्धा त्यांना सहज भेटू शकतो. आणि म्हणूनच एक पालकमंत्री जिल्ह्याचे एका शाखेच्या शुभारंभासाठी एका शेतकऱ्याच्या मुलाने हे सुरू केलेलं आहे, म्हणून त्याचं मी कौतुक केलं पाहिजे. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलं पाहिजे, त्याला प्रेरणा दिली पाहिजे. ही भावना घेऊन त्यांनी या ठिकाणी आले आणि हे अतिशय सुंदर असा यांचा जो काफिला आहे हा असाच पुढे जात राहील. सहकाराविना उद्धार नाही असं म्हणतो आपण. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं जे शोषण होतं ते काही प्रमाणात कमी करण्याचं काम या आर्थिक संस्था करतात आणि यांना अशाच शुभेच्छा आहेत. विचारमंचावर एवढे मोठे मान्यवर आहेत, परंतु आदरणीय रणदेव महाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये एकही नाव नाही आज, पैशाशिवाय पान हलत नाही. म्हणजे आदरणीय सरांना मानाचा मुजरा आहे रणदेव बापूंना. आदरणीय रणदेव महाराजांना मनापासून त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि छोटंसं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर राजीव काळे साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे. दरम्यान सौदा परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोरजी राऊत यांना विनंती आपण मंचावर आपलं स्वागत. शुभेच्छा करू. अतुलजी राऊत यांनाही विनंती मंचावर. शुभ हस्ते होतोय ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि राज्याचे सहकार मंत्री, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब, विचार मंचावर विराजमान असलेले या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय आमदार संदीप भैया क्षीरसागर, माझे नेते आणि सौता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याणराव आखाडे साहेब, हरिभक्तीपरायण रणदेव बापू, सन्माननीय लक्ष्मणदादा ढवळे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते कुलकर्णी साहेब, मंचावरील सर्व आदरणीय भाऊ, या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगाल, ज्या मुलांना ज्या ठिकाणी हा शाखेचा कार्यक्रम ठेवलाय, अर्जुन राऊत यांची सावेसाहेब ही 7वी शाखा आहे आणि या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या राज्याचा सहकार मंत्री या कार्यक्रमाला लाभणं हे खरं तर आमच्या अर्जुनचं नव्हे तर या बीड जिल्ह्याच्या भूमीचं भाग्य आहे. कारण की अर्जुन राऊत ज्या परिस्थितीतनं या ठिकाणी आलेला आहे, एक संघर्षशील कुठलाही वारसा नसताना, कुटुंबाला कुठला राजकीय आर्थिक कसलाही वारसा नसताना या ग्रामीण भागातल्या मुलानं जी एक सहकारी कुणाची तरी मक्तेदारी आहे, ती मक्तेदारी मोडून ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा पतसंस्था बँक स्थापन करू शकतो, हा इतिहास या जगाला दाखवून देण्याचं काम अर्जुन राऊतनं केलेलं आहे. आज या मुलाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खऱ्या अर्थानं बँकेची परिस्थिती बघितली, या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर बँक स्थापन करणं म्हणजे भाऊ वादळात दिवा घेऊन जाणं आहे.
आमच्या जिल्ह्याला तर आम्ही अनेक बँक बघितल्या, उभा राहिल्या, देशोधडीला गेल्या, अनेक बँक लुटल्या गेल्या, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वंचित उपेक्षित मुलांना या कौतुकाला थाप देण्याचं काम तुमच्यासारख्या महान व्यक्तीने केलं. आम्हाला जेव्हा कुठं काही कमी वाटते, तेव्हा गरज पडते, तेव्हा आम्ही आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून अनेक गोष्टीचा पाठिंबा करण्याचं काम करतोय. आणि म्हणून भाऊ, या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही येऊन या पतसंस्थेला कौतुकाचं निमित्त तुम्ही घडलं असलं तरी आज अर्जुन सारख्या अनेक तरुणांच्या बाबतीमध्ये हे खऱ्या अर्थानं प्रेरणा निर्माण करण्याचं काम झालंय. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक हजारो तरुण आता आज व्यवसाय उभा करतायत. कोट्यावधी रुपयांच्या उलाढाली असणाऱ्या बँकेच्या माध्यमातून हजारो घरं उभा करण्याचं काम या पुण्यवान भूमी पुत्राच्या माध्यमातून झालेलं आहे. मी या ठिकाणी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण भाऊनी मला सांगितलं मला अजून पुढे जायचंय आणि त्यांची संभाजीनगरला बैठक आहे. पण या निमित्ताने तुम्ही आलात, तुमचं सावता परिषदेच्या वतीने सुद्धा या शहरामध्ये मनापासून स्वागत आणि या पतसंस्थेच्या वतीने सुद्धा तुमचं मनापासून स्वागत व्यक्त करतो आणि थांबतो. जय ज्योती जय क्रांती. अतुलजी राऊत साहेब यांचंही स्वागत करायचं आहे, गणेश बाप्पा उगले यांचंही स्वागत आहे आणि यानंतर लोकपत्रकार भागवतराव सावरे साहेब यांना विनंती, आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. महाराष्ट्राच्या धर्म संस्कृतीचा आणि वारकरी संप्रदायाची शब्द सेवा करणारी महान मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे. सहकार मंत्री आदरणीय अतुलजी सावे, बीड विधानसभेचे स्थानिक आमदार तथा लोकप्रिय नेते आमदार संदीप भैया क्षीरसागर, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याणजी आखाडे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे साहेब, व्यासपीठावर असणारे मान्यवर, समोर बसलेले मान्यवर, ज्यांनी प्रस्तावित केले, महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते माझे मित्र भरत काळे, सूत्रसंचालन करणारे आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय डॉक्टर राजीव काळे, नाळवंडीचे सरपंच राधाकृष्ण मित्रे, नाळवंडीचे चेअरमन गणेशजी राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र राऊत आणि माझ्यासोबत असणारे सर्व पत्रकार मंडळी. मी अधिक वेळ घेणार नाही, मात्र या निमित्ताने माझा वर्गमित्र अर्जुन राऊत याच्या या 7व्या आसमानवर गेलेल्या यशाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मी या ठिकाणी बोलून दाखवणार आहे. आणि माझ्या दुसऱ्या वर्गमित्रांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये एक खंत व्यक्त केली, त्या खंतवर बोलणार आहे, कारण की सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार मंत्री व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रस्तावित करताना भरत काळे असं म्हणला की जे काम सरकार करू शकत नाही तो आमचा एक मित्र करतोय. संपूर्ण देश आणि राज्यभरामध्ये रोजगाराच्या संदर्भात आमचे अनेक प्रश्न आहेत आणि सन्माननीय सरकारचे मंत्री महोदय व्यासपीठावर आहेत. म्हणून या निमित्ताने एक ग्रामीण भागातला तरुण जेव्हा 50 युवकांना रोजगार देतो, म्हणून मला त्याचं विशेष कौतुक वाटतं. अलीकडच्या काळामध्ये पतसंस्थांचा उपयोग प्रचंड प्रमाणात आहे, गल्ली तिथे पतसंस्था आहे, मात्र ती टिकण्याला अधिक महत्व आहे. मी संख्येवर जाणार नाही, मात्र ज्या अर्थी ह्या पतसंस्थेची 7वी शाखा या ठिकाणी लोकारूढ आणि लोकसेवेमध्ये पदार्पण करत आहे, नक्कीच या पतसंस्थेने चांगलं काम केलेलं आहे याचं एक द्योतक आहे. म्हणून सहकार मंत्री म्हणून या ठिकाणी मी एक पत्रकार म्हणून आपणाला विनंती करणार आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी प्रगती झालेली आहे ती फक्त सहकारामुळे झालेली आहे. आणि म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या मराठवाड्यामध्ये सुद्धा सहकार वाढावं यासाठी मंत्री म्हणून, सरकार म्हणून आपण आमच्याकडे जरा ढळकं माप द्यावं, जरा ढिल्ला हात सोडावा, अशा प्रकारची एक विनंती करणार आहे. म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्याकडे जेव्हा आपण जातो, आपल्याकडं लोणी परिवाराकडे जा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागामध्ये जा, तिकडल्या सामान्य जनतेचे काम सरकारकडे खूप कमी पडतात, कारण की तिकडे सहकार जिवंत आहे. म्हणून मराठवाड्याच्या भागाला आम्ही नेहमी संतांची भूमी म्हणतो, मात्र आमच्या मराठवाड्याच्या भूमीला अर्थांची भूमी म्हणावं, आमच्या मराठवाड्यामध्ये विकास व्हावा. आणि आमचं भाग्य आहे की आता आमच्या मराठवाड्यातले सहकार मंत्री आहेत, म्हणून आपल्या कारकिर्दीमध्ये या सहकाराला बहर यावा. या निमित्ताने माझ्या वर्गमित्राचं मी खूप खूप कौतुक करेल, कारण की आम्हाला जिथं कुटुंब सांभाळणं कठीण झालेलं आहे, अशा वेळी तो 50 कुटुंबांचा वाली बनलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. हा कार्यक्रम असाच तर धन्यवाद. साहेबांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करा. संत भूमी अर्बन कोऑपरेटिव्ह
क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या 7व्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी दीपक उपस्थित असलेले स्टेजचा महादेव महाराज पब्लिक साईड चक्रवाडीकर, अगोप अखंडगिरी महाराज, रणदिवे बापू महाराज, आमचे विधिमंडळातील सहकारी आमदार संदीप क्षीरसागरजी, माझे मित्र व संघटना कशी तयार करायची आणि ती कशी सांभाळायची असे आमचे कल्याणराव आखाडेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले पतपिढी किंवा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ज्यांचं वर्षानुवर्ष काम आहे असे काकासाहेब कोयतेजी, तसंच आमच्या छत्रपती संभाजीनगरचे वर्तमान पतसंस्थेचे सर्वश्री डॉक्टर शांतीलाल संघवीजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र राम कुलकर्णीजी, ॲडव्होकेट सतीश शिंदे, ज्ञानेश्वर राऊत, संजय फुटेजी आणि ज्यांच्या पुढाकाराने संघर्ष, मेहनत आणि चिकाटी अशा विविध प्रयत्नातून त्यांनी ही कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी उभी केली आणि 7व्या शाखेचा उद्घाटन असे अर्जुन राऊत व त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित मदन राऊत, राहुल डबले, धनराज मुंडे, राजीव काळे, अरुण डाके, लहू राऊत, अर्जुन राऊत, संतोष शुक्ले, लक्ष्मण ढवळे, किशोर राऊतजी, अतुल राऊत, माझ्याबरोबर संभाजीनगर आलेले खेडकर, सर्व इकडे उपस्थित अर्जुनवर प्रेम करणारे आणि सर्व समाज बांधव, बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं आमंत्रण मी मागच्या वेळेस अतिवृष्टीची पाहणी करायला आलो होतो. मला त्यांनी सांगितलं तर मी त्यांना त्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी माझा दौरा डीपीडीसीच्या मिटिंगचा ठरेल त्या दिवशी मी भेट देऊन जाईल. पण भेट देऊन जायचं त्यांनी उद्घाटनच माझ्या हस्ते ठेवलं, पत्रिका घेऊनच संभाजीनगरला आले. ठीक आहे, मला आनंद झाला. शिंदे म्हणजे मित्र आहेत, आता मित्राने आग्रह केल्यावर थोडंसं बाकीची नावं पण सगळी आमच्या मित्र कंपनीचीच होती. ते म्हणले 100% येईल, फक्त वेळेचा भान. आणि आज कसं आहे की अजून माझे 2-3 कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी जरा वन डाऊन आलो, नाही तर तसा लास्ट मॅन आलो असतो, बरोबर ना संदीप भैया. त्याच्यामुळे हा कार्यक्रम असाच चालूच ठेवायचा. सगळ्यांची भाषणं झाली पाहिजे, शेवटी सगळ्यांचा आशीर्वाद अर्जुनला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी फक्त अर्जुनचं मी अभिनंदन करेन, कारण की एवढ्या अशा बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये त्याने इतकी चांगली ही कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन केली. जवळजवळ 192 कोटीचा व्यवसाय ते करतायत. त्यांनी जवळजवळ 11 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलेलं आहे. अधिकृत भाग भांडवल त्याचं 10 कोटीचं आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आपलं संस्थेचं काम वाढवलेलं आहे. आणि नक्कीच मला खात्री आहे की आज ती क्रेडिट सोसायटी त्याची पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातली एक गाजलेली, कारण की इकडे 2 असे मार्गदर्शक तुम्हाला मिळालेले आहेत, वैद्य साबणे, आमचे संघवीजी, हे सगळे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. मला काय याच्यातला अनुभव थोडा कमी आहे, फक्त आता शिकतोय हळूहळू यांच्याकडून या ठिकाणी. कारण की मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो, बोललंच पाहिजे ना संघवीजी, माझी कुठली कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही, माझी कुठली बँक नाही, माझी कुठला साखर कारखाना नाही, किंवा माझी कुठली रेसिडेन्शियल कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही. पण मला पक्षाने ही मोठी जबाबदारी दिलेली आहे, कारण की त्यांना ही माहिती आहे की मी याच्यामध्ये
नेहमी पारदर्शक काम करत राहील. आणि आज अर्जुनने पण त्याच्या पारदर्शकतेमुळे एवढ्या छोट्या काळामध्ये चांगलं त्याने, मी वाचत होतो त्याचे सगळे लोन्स आणि ते सगळे खूप चांगलं काम केलेलं आहे. खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून येऊन एवढं मोठं ही संस्था उभं करणं, त्याचं काम करणं. शेवटी कसं असते, पतपिढीमध्ये बँकेचे सारखे रूल्स नसतात. त्यावेळेस कर्ज वाटप करताना थोडस जर तुम्ही नियम मनातलेच नियम पक्के केले नाही तर ते होत नाही. बँकेत कसं ते कागदपत्र हे ते सगळे एवढं तुम्ही करून घेतात, तसं इकडे आपण थोडस पर्सनल रिलेशनवर हे कर्ज वाटत असतो. पण ते वाटत असताना त्याची त्याची पात्रता बघून आपण दिलं पाहिजे. आणि त्याच्यातून शेवटी आज त्याने कित्येक उद्योजक तयार केलेत. त्याच्या सांगण्याच्या हिशोबाने आजूबाजू 50 कर्मचाऱ्यांना त्यांनी काम लावलंय. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एक ग्रामीण भागातून येऊन आपण एक असं काम केलंय, त्याच्याबद्दल खरोखर त्याचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. कारण की आज कसं एवढ्या लोकांना कामाला लावणं, या लोकांना उद्योगाला मदत करणं, छोटा छोटा उद्योग करत असतात पण त्यांना तत्काल, कारण की बँकेत गेलं की बँक चार एवढे काही गोष्टी मागते. कित्येक वेळेस म्हणजे आम्ही आज उद्योजक आहोत, आम्ही बघतो कधी कधी चिडतो पण एखाद्या बँकेवर बस झालं नाही किती कागद घेणार असं होते वर्षानुवर्ष काम करत असताना. पण आज या संत भूमी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या एवढे सगळे महाराष्ट्राचं आज आशीर्वाद द्यायला आलेले. नक्कीच अर्जुनला त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल. माझ्याही खूप खूप शुभेच्छा आहेत. मी पूर्ण वेळ थांबलो असतो पण आज काय जरा आमची डिप्रेसची मीटिंग आहे, जरा 3 तास वाढली. 2 तासात वाटली होती पण ती 3.5 तास चालली. त्याच्यानंतरही लोकनिवेदन हे सगळे घेऊन. आणि कसं आहे, आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी सिस्टम नाही. आपलं बैठक बाकी ऑफिसमध्ये, इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये तेवढी होती. पण ठीक आहे, चांगला आहे. लोकांच्या अपेक्षा आहेत, आम्ही नक्कीच त्या पूर्ण करू. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची अपेक्षा आहे की जनतेची कामं केली पाहिजेत. आणि त्याचमुळे आम्ही जनतेच्या सगळं कामं सोडवण्याचा मॅक्झिमम काम करायचं. सर्व आमचे सहकारी संदीप भाऊ असतील, सगळेच असतील, यांच्या माध्यमातून या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला आश्वासन देतो की जे काही आपले प्रलंबित प्रश्न असतील ते आपण नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. सर्व आमदार खासदार यांच्या माध्यमातून ते सोडवू. या बीड जिल्ह्याचा विकास करता सगळे आम्ही प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सर्व बीडवासियांना, समाज बांधवांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की येणारं वर्ष हे आपल्या सगळ्यांचं सुख समृद्धी आणि भरभराटीत जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला अजून 3 बैठका आहेत, 2 पक्षाच्या आहेत आणि अजून एक समाजाचा पण कार्यक्रम आहे. त्याला जायचं असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची रजा घेऊन आणि व्यासपीठाची पण परवानगी घेऊन मी जातो. कारण की मी त्या कार्यक्रमात जाईल, पण हा कार्यक्रम असाच चालू राहील. कोणीही आपल्या जागेवरून उठू नये, असाच्या असा कार्यक्रम चालू द्यावा. व्यासपीठावरून पण कोणी उतरून यायची गरज नाही. मी जाईन, फक्त हा कार्यक्रम असाच चालू द्यावा. आणि बाकीच्या सगळ्या मंडळींचं आपण विस्तृत असं मार्गदर्शन ऐकलं पाहिजे. त्याच्यात खास करून काकासाहेबांचं आणि संघवीजींचं, कारण की दोघेही या क्षेत्रातले मास्टर म्हणतो ना तसे PhD होल्डर आहेत लोक. मी पण त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं आपण मार्गदर्शन घ्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा अर्जुनला त्यांच्या पूर्ण सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता. धन्यवाद. यानंतर एका चेकचं वितरण या काम करत असताना कर्ज देण्याचं सुद्धा काम करते. 8 लाख रुपयाचं कर्ज आणि त्या चेकचं वितरण. कृपया सगळ्यांना विनंती, कुणी उठू नये. गणेश नवनाथ शिंदे, पालकमंत्री महोदय, मान्य आमदार संदीप क्षीरसागर साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा चेक सुपूर्द करण्यात येतोय. जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे. माननीय पालकमंत्री महोदयांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करून आपल्या सर्वांसोबत त्यांच्या शुभेच्छा आहेत.
या समारंभाला ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. मी बाकी उपस्थित सर्वांना विनंती करतो आपण पुढे स्थानापन्न व्हायचंय. मंचावरील मान्यवरांना देखील मी आग्रहाची विनंती करतो आपण कार्यक्रमाच्या मंचावरती स्थानापन्न व्हावं. माननीय सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब या समारंभाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि संतभूमी अर्बनच्या या प्रसंगी त्याचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि बाकी मंचावरील मान्यवरांना अशी विनंती आहे आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्रीयुत काकासाहेबजी कोयटे साहेब यांना आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. या संतांच्या भूमीमध्ये आज राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त संस्थेच्या संत या शुभारंभाला उपस्थित असलेले हरिभक्तपरायण महादेव महाराज साखरवाडीकर, हरिभक्तपरायण अखंड रत्नगिरी महाराज, त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आता या ठिकाणून प्रस्थान केलेला आहे. तर राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब त्यांनी आता पुन्हा या ठिकाणी येण्याचं कबूल केलेलं आहे. ते आपल्या भागाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर, शांतीलालजी शिंगे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विशेषतः कल्याण काका आखाडे, ॲडव्होकेट सतीशजी शिंदे, मला काही सर्वांचा परिचय नाही, सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणून आता अतुलजी सावे साहेबांनी प्रत्यक्ष सहकार मंत्र्यांनीच अर्जुनरावच्या या नेतृत्वाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी म्हटलं गेलं मी कोपरावचा आहे, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा आहे. आमच्या भागाचाही या ठिकाणी उल्लेख केला गेला की संगमनेरला कशा सहकार वाढलेला आहे, शिर्डीला कसा सहकार वाढलेला आहे, प्रवरानगरला कसा सहकार वाढलेला आहे. आणि या भागात तुलनेनं थोडासा सहकार कमी वाढला. परंतु मित्र तुम्हाला आता अख्खा सहकार मंत्रीच आम्ही देऊन टाकलेला आहे. तेव्हा तुमचा सगळा जो बॅकलॉग आहे हा बॅकलॉग मला वाटतं निश्चित तुम्ही सर्वांनी भरून काढला पाहिजे, त्याचा फायदा घेतला पाहिजे. परंतु फायदा घेत असताना कोणी आपला गैरफायदा घेणार नाही याची पण दक्षता मित्रांनो आपण नक्कीच ठेवली पाहिजे. या ठिकाणी आता आमच्या एका मित्राला 8 लाखाचं कर्ज वितरण केलं. मी त्याला निक्षून सांगितलं आहे का तो मित्र तूच आहे ना मित्र, सहकार मंत्र्यांच्या हस्ते तुला कर्ज वितरण झालेलं आहे. तेव्हा हे कर्ज वितरण झालेलं थकणार नाही याची तू निश्चितपणे काळजी घे, तरच या पतसंस्थेला शुभेच्छा तू दिल्या असा त्याचा अर्थ होईल. मित्रांनो, मला जाणीवपूर्वक उल्लेख करावासा वाटतो की या मराठवाड्यामध्ये सुद्धा संतभूमी म्हटलेलं आहे आणि या संतभूमीमध्ये सहकार सुद्धा वाढला पाहिजे या उद्देशानं आपण सर्वजण निश्चितपणे मिळून काम करूया. आणि या ठिकाणी संतभूमी पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ जे आहे ते तरुण आहेत, उत्साही आहेत, सुशिक्षित आहेत आणि शेतकरी पण आहेत. तेव्हा या सगळ्यांना बरोबर घेऊन या पतसंस्थेची, संतभूमी पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती, उन्नती होत जाईल असे शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. आणि या संस्थेला गेल्या वर्षी आम्ही दीपस्तंभ नावाचा पुरस्कार दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं त्या पतसंस्थेच्या सर्व आर्थिक पत्रकांची तपासणी करून नंतरच त्या संस्थेला अशा प्रकारचा पुरस्कार दिला जातो. आणि आम्ही आखलेल्या सर्व निकषांना ही संस्था पात्र ठरली, त्यामुळे या संस्थेला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि त्या पुरस्काराचा वैभव वाढवण्यासाठी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आपले जे व्यवहार आहेत ते या पतसंस्थेमध्येच करावे. आणि आणखी एका बाबीचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करू इच्छितो की पतसंस्थेमध्ये ठेवलेले जे काही पैसे आहेत ते स्थानिक रोजगार निर्मिती करता उपयोगात आणले जातात. आमच्या अर्जुन भाऊंनी तर एकूण 50 तरुणांना रोजगार दिलेला आहे. हा रोजगार जर मराठवाड्याचा आणखी वाढावा असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी आपापल्या ठेवी या पतसंस्थेमध्ये निश्चितपणे ठेवल्या पाहिजे. आणि या पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती कशी चांगली आहे, भक्कम आहे याचं या जो काही पुरस्कार दिलेला आहे तो दीपस्तंभ पुरस्कार
म्हणजे त्यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे बिनधास्तपणे सर्वांनी आपल्या ठेवी या संत भूमी पतसंस्थेमध्ये ठेवाव्यात. एवढंच नाही, जाता आता आणखी एका बाबीचा मी उल्लेख करू इच्छितो. बीडमध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, खासगी बँका असतील, सहकारी बँका असतील. सहकारी बँकेबाबतीत मला बोलायचं नाही, परंतु राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांमध्ये आपण जे ठेवी ठेवतो त्या ठेवींचा विनियोग आपल्या भागाकरता किती होतो याचा सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. मी माझ्या गावामध्ये जेव्हा गेल्या वर्षी याचा अभ्यास केला, कोपरगाव माझं गाव आहे, माझ्या गावामध्ये 7 राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि 12 खासगी बँका आहेत. या सर्व बँकांच्या ज्या ठेवी आहेत, माझ्या संस्थेच्या ठेवी 750 कोटीच्या आहेत आणि या सर्व 12 7 19 बँकांच्या मिळून ठेवी मागच्या वर्षी 950 कोटी रुपयांच्या होत्या. म्हणजे सहकारी पतसंस्थेवर लोकांचा निश्चितपणे विश्वास वाढतोय. परंतु आणखी एक बाब मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. 725 कोटीच्या ठेवी असलेल्या माझ्या पतसंस्थेचे 550 कोटी रुपयाचं कर्ज हे स्थानिक रोजगार निर्मिती करता केलं गेलेलं आहे, स्थानिक व्यवसाय वाढीकरता केले गेलेले आहे. आणि राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचं कर्ज वाटप जे झालेलं आहे 950 कोटी रुपयापैकी केवळ 175 कोटी रुपये स्थानिक कर्ज वाटप केलं गेलं आणि उर्वरित सर्व पैसा महानगरांमधल्या मेट्रोपॉलिटन सिटीज मधल्या धनाढ्यांना, उद्योगपतींना वाटला गेला. आणि हे उद्योगपती कर्ज कसे बुडवतात आणि कशा परदेशामध्ये पळून जातात याच्याविषयी काही मी काही वेगळं सांगावं बीडकरांना अशातली परिस्थिती नाही. एकेकाचे नावं सांगितले तर तुम्हाला सुद्धा माहित आहे, ते नावाचा उच्चार सुद्धा करावा असं वाटत नाही, अशा प्रकारचे ते नाव आहे. आणि या पतसंस्थांमध्ये तुम्ही ठेवलेल्या ठेवींचा विनियोग आपल्याच भागाच्या विकासाकरता होणार आहे. आणि संत भूमीसारखी चांगली पतसंस्था तुम्हाला या ठिकाणी अर्जुनरावने जी काही निर्माण करून दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्यात. या भागामध्ये मला आल्यानंतर जे काही दिसलं तर नागरी सहकारी आणि मल्टीटेट पतसंस्थांचं प्रमाण सुद्धा डॉक्टर साहेब कमी आहे. परंतु निधी कंपन्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघालेल्या निघत आहेत. निधी कंपन्यांमध्ये जे काही प्रामाणिक नेतृत्व असेल त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, निधी कंपन्यांना वाढीला मर्यादा आहे. आणि निधी कंपन्या या खासगी कंपन्या आहेत, त्याचा पैसा सर्वसामान्याकरता वापरात येत नाही. तेव्हा तुम्ही सुद्धा निधी कंपन्या बंद करून नागरी सहकारी पतसंस्थांकडे वळावं. त्याकरता आमचं जे काही सहकार्य लागेल ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे देऊ. आणि सुदैवानं सहकार मंत्री सुद्धा आपल्याच भागातले झालेले आहेत. तेव्हा या निधी कंपन्या असो, मल्टीटेट पतसंस्था असो आणि आपल्या नागरी सहकारी पतसंस्था असो, यांनी हातात हात घालून काम करूया. परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो, आमच्यातली सुद्धा एखादी अपप्रवृत्ती असेल तर तुम्ही आम्हाला त्याचे पुरावे द्या. त्यांचा नष्ट नायनाट करण्याचं सुद्धा काम आम्ही सरकारकडे त्याचं पाठपुरावा करून त्या अपप्रवृत्तीनं सुद्धा घेतण्याचं काम आमच्या वतीने आम्ही निश्चित करू. परंतु संत भूमीसारख्या ज्या पतसंस्था आहेत त्यांच्या पाठीशी सुद्धा तुम्ही नक्की उभं राहिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते द्यावं. अशाच प्रकारची कळकळीची विनंती करून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय सरकार. धन्यवाद सर. यानंतर क्रेडिट सोसायटी या 7व्या शाखेचं उद्घाटन आता जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांनी केलेलं आहे. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि राऊत परिवाराला या संत भूमीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्त परायण महादेव महाराज साखरवाडीकर, दुसरे हरिभक्त परायण अखंडानंदजी गिरी महाराज हरकुबाबा संस्थान, दुसरे असणारे निस्वार्थपणाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन सेवा करणारे आदरणीय गुरुवर्य रणदिवे बाप्पू, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कल्याणजी आखाडे, भागवत तावरे, ढवळे दादा, या ज्यांनी आता असणारा राजीव काळे असतील, राऊत किशोर असन, TD राऊत असतील, आमचे सहकारी मित्र जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजेंद्रजी राऊत, उद्धव मेत्रे, स्टेजवरील सर्व मान्यवर. वेळ खूप झालेला आहे, 2 मिनिटात शुभेच्छा देणार आहेत. या बँकेचे असणारे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे
आणि सर्वाला खूप मोठी सेवेची संधी दिलेली आहे. प्रमुख अर्जुनजी राऊत, उपाध्यक्ष सचिव, त्यांचं संचालक मंडळ, ग्राहक, ठेवीदार, विपणी एजंट, खातेदार, या शाखेचे मॅनेजर, त्यांचे सर्व कर्मचारी, हितचिंतक आणि बंधूंनो, संतभूमी ही मराठवाडा संतांची भूमी आहे. नाव सुद्धा इतकं उत्तम अशा प्रकारचं दिलेलं आहे. संतभूमी ही या ठिकाणी असणाऱ्या शाखेचा शुभारंभ झालेला आहे. इवलेश रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी 7 वर्षापूर्वी शुभारंभ केलेला या शाखेचा 7व्या शाखेत रूपांतर झालेलं आहे. जिद्द, मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा, जनतेचा, खातेदारांचा विश्वास संपादन केल्यानंतर यशाच्या शिखरावर जाता येत असणारा हे राऊत परिवाराने दाखविलेले. ते बँका उघडूनच थांबले नाहीत असणारा, विविध उद्योग क्षेत्रामध्ये असणारा पदार्पण केलेलं आहे. चांगल्या प्रकारचा व्यवसाय ग्रामीण भागात ताळवंडी सारख्या शहरात येऊन, बीड ठिकाणी येऊन असणारा अतिशय मोठी प्रगती असणारा त्यांनी केलेली आहे. 17 लाख अशा प्रकारच्या ठेवी सोपं नाही, हा विश्वास असणारा. मी या बँकेचा संचालक असणार आहे. बँक चालविणे इतकं सोपं नाही. जनतेचा विश्वास असणारा, पारदर्शक व्यवहार असणारा केल्यानंतर या रूपाला असणारा येत आहेत. 20 कोटी असणारं भाग भांडवल, खूप मोठी असणारी योगदान असणारा या बँकेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असणारा वसुली असणारा MPA 0 आहे. हे विशेष असणारं महत्व आहे. अनेकाला कर्ज वाटप केलेले दुकान असतील, विविध व्यवसाय असतील, ते उभा राहिलेले आहेत. परंतु त्याबरोबर वसुली बी असणारे पारदर्शक, सगळ्या आत्मा असणारा, गाभा असणारा वसुलीचा आहे. MPA 0 असणाऱ्या या संस्थेचं भविष्य असणारं उज्ज्वल आहे. चांगल्या प्रकारे असणारा आपण विश्वास निर्माण केलेला आहे. आपला स्टाफ चांगला आहे. मी अनेक असणाऱ्या आपल्या संस्थेमध्ये गेलेलो आहे. पारदर्शक व्यवहार आहे. 50 लोक नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उभा करून 50 लोकांना सर्व्हिस देणं, भविष्यात अजून आपलं खूप मोठं काम या साधू संतांच्या आशीर्वादाने. संत महंताला तुम्ही या ठिकाणी बोलविलेले, नाव संतभूमी दिलेलं आहे. निश्चित साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या संतभूमीची प्रगती खूप मोठी होणार आहे. जोडणीय धन, उत्तम व्यवहारे, चांगल्या प्रकारे व्यवसाय करा, पैसा कमवा असणारा आणि त्याचा उपयोग असणारा अनेकाला द्या. पतसंस्थेच्या माध्यमातून विपणी एजंट असतील, 50,000 1 लाख रुपये असणारे, अनेकाचे असणारे लहान लहान उद्योग असणारे उभा राहते. फार मोठं आपलं काम आहे. नशीब चांगलं आहे. नशिबाला प्रयत्न आपले असणारे खूप मोठे असणारे आहेत. उद्यमाचे नि मिशे, भाग्याचे नि भडशे, समृद्धी जात पैसे घररी गे. प्रयत्न लागतेच असणारा आणि त्या प्रयत्नाला नशिबाने साथ दिल्यानंतर असणारा निश्चित अर्जुन राऊत सारखे असणारे घडायला वेळ लागत नाही. तसं नाळवंडी हे कर्तबगार असणारे आहेत. या ठिकाणी एक जशी काही सरस्वती जीबीवर खेळते अशा प्रकारचे वेळ कमी या ठिकाणी असणारे बोलणारे आहेत. अनेक विविध क्षेत्रामध्ये असणारे प्रगती करणारे, राजकारण, समाजकारण, उद्योग क्षेत्रामध्ये असणारे खूप मोठी भरभराटी या असणाऱ्या नाळवंडी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. मी जास्त न बोलता एक सुंदर कार्यक्रमाला या ठिकाणी येण्याचा योग आला. साधू संतांचं असणारं दर्शन झाला, आपल्या सर्वांची असणारी भेट झाली. त्याबद्दल असणारं मी मनापासून या संतभूमीला शुभेच्छा देतो. आपल्या सर्व संयोजकाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोल्डन चॉईसचे बाप्पासाहेबचे भुगे साहेब उद्योजक आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे ते बीड जिल्ह्याचे नेते. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. आणि अगदी वेळेवर वेळ साधून आलेले आहेत. धन्यवाद. आणि यानंतर या क्रेडिट सोसायटीच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे. शिंगवी साहेब, ठीक आहे. ज्यांच्या संतभूमी पतसंस्थेच्या या शाखेच्या शुभारंभाच्या प्रसंगी अत्यंत आवर्जून उपस्थित असणारी संत मंडळी, संतांचे विचार, संतांची शिकवण समाजाला देण्यासाठी अहोरात्र
ज्यांचे प्रयत्न असतात असे श्री क्षेत्र साखरवाडीचे आदरणीय तात्या, नुकताच आमच्या पंचकृषीमध्ये भवानीगडाच्या माध्यमातून एक मोठं आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य ज्यांनी हाती घेतलेलं आहे असे परम आदरणीय अखंडानंदजी गिरी महाराज, आम्हाला ज्यांचं नेहमीच मार्गदर्शन आणि प्रेरणा असते असे आमचे रणवे बापू, मंचावर उपस्थित आणि पतसंस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कोयटे साहेब, सिंघवी साहेब, सन्माननीय ढवळे दादा, अरुण नाना, बाप्पासाहेब, राजेंद्र अण्णा, डी सर, मेत्रे साहेब, आमचे लोकपत्रकार मित्र भागवतराव, माझे सहकारी किशोर आणि राजू, या संस्थेचे बॅकबोन आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी राऊत, या संस्थेचे सर्व सभासद, उपस्थित सर्व मंडळी, या संस्थेचे चेअरमन अर्जुनराव राऊत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधूंनो, दादा, वास्तविक पाहता माझ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मला 3 महिने विश्रांती घेण्याचे आणि भाषण न करण्याचा सल्ला दिलेला आहे, विश्रांती. पण मी 2 महिन्यानंतर माझा प्रवास सुरू केलेला आहे. मात्र माऊलींनी आग्रह केल्यामुळे मी खरं तर उभा राहिलो नाही. मी त्या दिवशी भवानीगडावर सुद्धा मला विनंती केली, पण मी त्या दिवशी सुद्धा बोललो नव्हतो. नाळवंडीच्या कार्यक्रमालाही त्याच मुळे आलो नव्हतो. आणि असंही माझे सहकारी, माझे प्रतिनिधी म्हणून राजीवचं जोरदार भाषण या ठिकाणी झालेलंच आहे. आणि दुसरं, अर्जुनरावचं आमच्यावर एवढं प्रेम आहे की एकही शाखा आम्हाला सोडून कळत नाही, पण प्रत्येक वेळी आमचं भाषण नाही असतंच. म्हणून खरं तर मी त्यांनाही बोललो होतो की मी तुमच्या 8व्या शाखेला जास्त वेळ भाषण करेन, म्हणजे निश्चितपणानं तुमच्या आणखी शाखा स्थापन व्हाव्यात या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मनापासून सर्वात पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि खरोखरच अर्जुनराव, मी नेहमीच तुमच्याबद्दल कौतुक करत आलेलो आहे. या ठिकाणी आता सर्वांनी सांगितलं हे खरं आहे, ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुंबातून अशा पद्धतीचं सहकारामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करणं ही साधी सुधी गोष्ट नाही. मात्र अर्जुनरावनी त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धती यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं साधलेलं आहे. आम्हाला नेहमीच मी सांगितलं, त्यांची बघा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त असणारी ही संस्था आहे. आणि दादा आता तसं त्यांना मार्गदर्शन वगैरे नाही, त्यांचं मार्गदर्शन घेण्याची गरज आहे आता. म्हणजे इतकं चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम पतसंस्थेच्या बाबतीमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि तुमचं असंच अर्जुनराव 7 नाही 70 शाखा तुमच्या व्हाव्यात, आणि त्या निश्चितपणानं होतील. तुमच्यामध्ये ती चिकाटी आणि ती काम करण्याची पद्धत आहे. वास्तविक पाहता बापू, जरा समव्यावसायिक असले तर कसं असतंय त्यांच्यामध्ये, आणि त्याच्यात शेजारी असल्यावर अर्जुनराव आम्ही समव्यावसायिकांचा शेजारी आहे, पण आमच्यातला जो स्नेह आहे तो नेहमीच त्यांचा आमच्या प्रती, आमचा त्यांच्या प्रती हा कायम आम्ही ठेवत आलेलो आहे. काकासाहेबांनी या ठिकाणी बोलताना अतिशय चांगला एक मार्मिक मुद्दा या ठिकाणी मांडला की आम्ही नेहमीच ठेवी ठेवायच्या म्हणलं की राष्ट्रीयकृत बँका, आणि कर्ज मानलं की पतसंस्थेच्या दारात. पतसंस्थेने कर्ज दिलं पाहिजे, ठेवी पैसे कुठं ठेवायचे त्यांनी सांगितलं. हे आपण विचार केला पाहिजे की खरंच त्यात आमचं हे म्हणून नाही, पण आता हा मुद्दा आहे की हे पैसे खरोखर किती सामान्य माणसापर्यंत उपयोगाला येते. त्याचा हे मोठ्या भांडवलदारांकडे जातात, परंतु सामान्य पतसंस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये ठेवलेला पैसा हा खऱ्या अर्थानं समाजातली जे वंचित, उपेक्षित आणि तळागाळातली आणि गरजू असणारी माणसं त्यांना खऱ्या अर्थानं त्याचा लाभ. म्हणून याचाही विचार या ठिकाणी आम्ही केला पाहिजे, आणि तो होणं गरजेचं आहे. सहकार हे क्षेत्र या महाराष्ट्रामध्ये आजही निम्म्या ज्या नोकऱ्या आहेत, सरकारी इतक्या नोकऱ्या देणारं जर दुसरं कुठलं क्षेत्र असेल तर ते सहकार आहे. जेवढ्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यापेक्षा सहकारातल्या नोकऱ्या अधिक आहेत. आणि म्हणून
ही सहकारी चळवळ ही जर खऱ्या अर्थानं आम्हाला जर वाढवायची असेल, जपायची असेल, जी आमच्या खऱ्या अर्थानं उद्धाराची चळवळ आहे, या चळवळीला आम्ही सामान्य माणसांनी, सामान्य माणसासाठी काम करणाऱ्या या चळवळीला सामान्य माणसांनीच पुढे घेऊन गेलं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षाही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला मोठ्या आवाजात बोलायचं नसल्यामुळे हलक्या आवाजात मला या ठिकाणी बोलावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी पुन्हा एकदा अर्जुनराव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.